पैठणीचा पण एक स्टॉल आहे आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे की पैठणीला 7 समुद्र पार तुमच्या माध्यमातून न्यावं, तर याबद्दल काही. भारतातली प्रत्येक गोष्ट ही 7 समुद्रपार गेली पाहिजे. प्रामुख्याने आपण महाराष्ट्रीयन लोक आहोत आणि महाराष्ट्रामधली पैठणी ही सगळ्यात जास्ती प्रसिद्ध आहे आणि ती मला दिसतं की त्याची जी क्रेज आहे किंवा त्याची जी काही आवड आहे ती इतर राज्यातल्या सुद्धा महिलांना आहे आणि हे संसदेमध्ये मला जाणवतच असतं. आत्ता तुम्ही बघितलं असेल काही दिवसापूर्वी कोल्हापुरी चप्पलची कॉपी करण्याचा कोणीतरी प्रयत्न केला, पण आपलं ते आपलं असतं, आपलं ते सोनं असतं आणि आपण त्यालाच प्रोत्साहन देणार आहोत जे भारतामध्ये बनलेलं आहे. उलट भारतामध्ये बनलेल्याला बाहेर कशी मागणी येईल आणि त्याला जास्ती वाव कसा मिळेल यासाठी तर आपण प्रयत्न करतोय. म्हणजे स्थानिक उद्योग हे जगले पाहिजेत, आर्टिझन्स हे टिकले पाहिजेत आणि त्यांची कला टिकली पाहिजे. मोदी सरकारांचं तुम्ही उदाहरण पण दिलं तर या व्यासपीठ राहील त्याला. तर मोदी गव्हर्नमेंट हे कायम याच्या मागे आहे. म्हणजे कुठलाही सण आला तरी मेक इन इंडिया किंवा व्होकल फॉर लोकल हा नारा प्रत्येक वेळेला मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्या गोष्टी खरेदी करून आपल्याच उद्योजकांना आपल्याकडचा कष्टाचा रुपया जो आहे हा आपल्या देशामधल्याच एखाद्या बांधवाला जावा. मग तो कदाचित कर्नाटकचा असू शकतो, कदाचित तामिळनाडूचा असू शकतो, कदाचित आंध्र प्रदेशचा असू शकतो, कदाचित आसामचा असू शकतो, पण आपल्याच देशामध्ये हे जावं. ह्याच्यातून एक आर्थिक सक्षमीकरण आपल्या देशातल्या उद्योजकांचं नक्कीच होईल आणि प्रामुख्याने हे गार्मेंट सेक्टर या ठिकाणी आहे तर त्या दृष्टिकोनातून याच्यावर भर हा नक्की अपेक्षित आहे.